पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली होती। परंतु आज सकाळी भरपूर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार झालेला नाही। बघा, सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांना हा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे आलेला नाही। तर त्या सर्व शेतकरी बांधवांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून अर्जंट सूचना दिलेली आहे की लवकरात लवकर 3 कामे करायची आहेत, तरच तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 20वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा वाट पाहत होतात, तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात आलेला होता। परंतु सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये काही शेतकरी बांधवांना पैसे आलेले आहेत। आता दुसरा टप्पा आज दुपारी 3 वाजल्यापासून सुरू सुद्धा झालेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। म्हणजे जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे। बघा, जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसतील त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, आता आपण पात्रता बघून घेऊयात। लगेच तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून बटन दाबण्यात आलेला आहे। खाटागट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा झालेला आहे। परंतु ज्यांना अजून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळालेला नसेल त्या शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही लवकरात लवकर ही 3 कामे केले नाहीत तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तुम्हाला पीएम किसान योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव आज किंवा उद्या या 2 दिवसांमध्ये ही 3 कामे करतील त्या शेतकरी बांधवांना लगेच पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत, अन्यथा तुमचे पैसे पेंडिंगला पडणार आहेत। बघा, आज पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे। जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येतील। उद्या 15 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी उर्वरित जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, आजच्या 15 जिल्ह्यांमध्ये आणि ज्या 10 बँकेमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता विस्तार होणार आहेत त्या बँकांची आणि जिल्ह्यांची यादी अगदी एका मिनिटामध्ये वाचून दाखवत आहे। परंतु काही शेतकरी बांधवांनी सकाळपासून आमच्याकडे विचारपूस सुद्धा केलेली आहे की पीएम किसान योजनेचा हप्ता आज आलेला आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधीपासून मिळणार आहे। बघा, नमोच्या 7व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या तारखेपासून मिळणार आहे त्याची तारीख जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। तर ती तारीख जवळच आलेली आहे, ती तारीख सुद्धा बघणार आहोत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा हप्ता म्हणजे पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळालेला असेल त्यांच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे, तर ती बातमी सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळालेला नसेल किंवा मिळालेला असेल तरी पण हा व्हिडिओ पाहणं काळजीपूर्वक आहे। तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून आनंदाचे निर्णय सुद्धा लागू झालेले आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, आता पीएम किसानसाठी कोणकोणते नियम लावण्यात आलेले होते, कोणकोणती कामे करायला लावलेले होते, तर ते आपण अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊयात। बघा, शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे करणं गरजेचं आहे। जर तुम्ही हे 3 कामे केले तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्ते विस्तार सुद्धा झालेले आहेत। म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवाला या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्त्यांचे 38,000 रुपये सुद्धा विस्तार झालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना या 19 हप्त्यांपैकी काही हप्त्यांचे पैसे मिळालेले असतील, काही हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। त्यांना मागील हप्त्यांचे पैसे आणि पीएम
पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता 24 जून रोजी तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार होता। कारण 24 जून रोजी 4 महिने पूर्ण झालेले होते, त्यामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येणार होते, परंतु त्यावेळेस हे पैसे आलेले नव्हते, त्यामुळे आजपासून वितरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा आज 15 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होत आहे। त्या 15 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी सुद्धा बघून परंतु तुम्ही जर 3 कामे केलेली असतील तरच पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर ती 3 कामे लगेच सांगतो, तुम्ही सुद्धा हे 3 कामे लगेच करायचे आहेत, अन्यथा हप्ता विस्तार सुद्धा होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, हे 3 कामे पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये या नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पीएम किसानचा 20वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा पहिला नियम म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे तरच तुम्हाला हा हप्ता सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत दुसरी पात्रता म्हणजे तुमची जमीन 5 एकरपेक्षा जास्त नसावी तरच तुम्हाला हप्ता मिळेल। त्यानंतर तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणतेही सदस्य कोणतेही व्यक्ती सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। आणि चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमीच असावे किंवा शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। पांढरे रेशन कार्ड असेल तर अशा शेतकरी बांधवांना हे पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत। बघा जे शेतकरी बांधव या प्रमुख 4 नियमांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, त्यांना आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। तर बघा आज सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांना पीएम किसानचा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे मिळालेला आहे, परंतु ज्यांना मिळालेले नसेल त्यांनी अर्जंटमध्ये 3 कामे करायची आहेत। जर तुम्ही अर्जंटमध्ये ही 3 कामे केली तरच पैसे मिळतील, अन्यथा पैसे येणार नाही। तुमचे पैसे परत राज्य सरकारला वापस सुद्धा जाऊ शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील तर ते पैसे लवकरात लवकर काढायचे आहेत, अन्यथा त्या ठिकाणी बँकेमधून हे पैसे सुद्धा काटणार आहेत। बघा काही बँकांना लिमिट असते, तेवढे पैसे ठेवणं सुद्धा गरजेचं असतं। काही शेतकरी बांधव हप्ता पडला की लगेच सर्व पैसे काढून आणतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला चार्जेस सुद्धा भरावे लागत असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो 2000 रुपये जर तुमच्या खात्यामध्ये पडलेले असतील तर त्याच्यामधील 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये काढायचे आहेत, 500 रुपये बँके खात्यामध्ये सुद्धा ठेवायचे आहेत। आता आपण ती 3 कामे सांगत आहे, तुम्ही अर्जंटमध्ये 1 मिनिट काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे। जर तुम्ही 3 कामे केली तरच पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा आज कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होत आहे, म्हणजेच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार होत आहे। त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कोणत्या तारखेपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। त्या तारखेपासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो जर तुम्ही 3 कामे केली तरच तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे मिळतील। जे शेतकरी बांधव 3 कामे करतील त्यांच्याच खात्यामध्ये खटाखट हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो ज्यांनी ही 3 कामे केलेली नसतील त्यांच्यासाठी अर्जंट सूचना आहे, जर तुम्ही ही 3 कामे केली नाहीत तर तुम्हाला नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता, पीक विम्याचे पैसे, पेरणी अनुदानाचे पैसे, खते आणि बियाण्यांचे पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत। म्हणजे सर्व योजनांचा लाभ तुमचा सुद्धा बंद होऊ शकतो। कारण तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सरकारने ही 3 कामे कशामुळे करायला लावलेली आहेत। बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्य सरकारकडून 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु या 1 रुपयामध्ये पीक विमा योजना होते तर या योजनेमध्ये भरपूर घोटाळे सुद्धा होतच होते। म्हणजेच काही नागरिकांच्या नावाने जमीन नव्हते तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून त्या ठिकाणी अधिकारी असतात त्या
त्या अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे देऊन या ठिकाणी अर्ज सुद्धा केलेले आहेत। बघा अशा प्रकारच्या गोष्टी निदर्शनास सुद्धा आलेले आहेत। त्यामुळे या पीएम किसान योजनेमध्ये, नमो शेतकरी योजनेमध्ये हे घोटाळे होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने शेतकरी बांधवांना 3 कामे सुद्धा करायला सांगितलेले आहे। जे शेतकरी बांधव 3 कामे करतील त्यांना पुढील वर्षांमध्ये या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। परंतु जे शेतकरी बांधव निष्काळजीपणा करतील, आळसपणा करतील अशा शेतकरी बांधवांना योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। तर ती 3 कामे आता आपण बघणार आहोत। परंतु हे 3 कामे पाहण्या अगोदर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। बघा शेतकरी बांधवांनो, राष्ट्रीयकृत असणाऱ्या 12 बँकेमध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत। तर याच्यामध्ये एसबीआय बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक आहे, या बँकेमध्ये पैसे येतील। बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब अँड नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, आयडीएफसी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील सरकारी बँकेमध्ये पैसे येणार आहेत, खासगीमध्ये पैसे येणार आहेत आणि सहकारी बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत नसेल अशा बँकेमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत। म्हणजेच आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये हे पैसे सुद्धा येतच असतात। बघा सर्व सरकारी योजनांचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती बँकेमध्ये विस्तार होत असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा ही कामे करणं गरजेचं आहे। बघा आता आपण बँकांची यादी बघितली आहे, आता आपण 3 कामे बघून घेऊयात। लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। बघा या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे। कारण केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की शेतकरी बांधवांकडे 7/12 उतारा नसेल तरी पण चालणार आहे, त्यासोबत 8 उतारा नसेल तरी पण चालणार आहे। परंतु प्रत्येक शेतकरी बांधवाकडे फार्मर आयडी कार्ड असणं बंधनकारक आहे। शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असायला पाहिजे। त्यासोबत जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे आपले आधार कार्ड बँकेशी लिंक करायचं आहे। आणि जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे आपल्या बँक खात्याची केवायसी करायची आहे। बघा जे शेतकरी बांधव 3 कामे करतील किंवा ज्या शेतकरी बांधवांनी अगोदरपासून 3 कामे करून ठेवलेले असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। बघा शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये हे पैसे अशाच पद्धतीने विस्तार होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही, तुम्ही महत्त्वाची कामे करून सुद्धा ठेवायची आहे।